चला तर मग आपण आता बघू प्रॅक्टिस सेट 4.2 मधले पुढचे आणखीन काही एक्झाम्पल्स. तर मी इथं बोर्डवर एक्झाम्पल लिहिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी पण बुक्स काढा आणि त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल्स बघा. प्रॅक्टिस सेट 4.2 तुम्हाला काढायचं आहे. प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच्यामधले सब क्वेश्चन 4 मध्ये आणखीन सब क्वेश्चन आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे. Quadrilateral ABCD is a parallelogram. The ratio of angle A and angle B is 5:4. Find measure of angle B. ABCD हा पॅरलोग्राम आहे हे सांगितलेलं आहे आणि अँगल ए आणि अँगल बी चा त्या ठिकाणी रेशो दिलेला आहे 5:4. तर तुम्हाला अँगल बी चं मेजर किती असेल हे तुम्हाला काढायचे. त्यासाठी आपण एक रफ फिगर काढून घेतली म्हणजे आपल्याला अँगल ए बी कुठले आहेत हे लक्षात येण्यासाठी. तर रफ फिगर मध्ये एक पॅरलोग्राम काढला. अँगल ए आणि अँगल बी आहे. तुम्हाला बी चं मेजर काढायचं आहे. मग इथं रेशो दिलेला आहे अँगल ए आणि अँगल बी चा 5:4. मग आपण त्याचा कॉमन मल्टिपल घेऊ. लेट कॉमन मल्टिपल नेहमी रेशो दिला की काय करायचे आपल्याला एक त्याचा कॉमन मल्टिपल घ्यायचा आहे. कॉमन मल्टिपल बी एक्स. मग एक्स कॉमन मल्टिपल घेतला तर ए चं रेशो ए आणि बी च्या रेशो मध्ये ए 5 आणि बी 4 असेल म्हणून कॉमन मल्टिपल मध्ये 5x आणि 4x. कॉमन मल्टिपल बी एक्स ऑफ रेशो असं घेऊ. ऑफ रेशो 5:4. मग अँगल मेजर ऑफ अँगल ए काय होईल 5x आणि मेजर ऑफ अँगल बी किती होईल 4x. 5x आणि 4x हे कॉमन मल्टिपल घेतलं म्हणून हे अँगलचं मेजर. म्हणजे हा अँगल झाला 5x, हा अँगल झाला 4x. हा काय आहे पॅरलोग्राम. Quadrilateral ABCD is a parallelogram. हा काय आहे पॅरलोग्राम. कारण आपल्याला आता ह्या अँगलची कंडिशन लिहायची आहे. हे दोन अँगल कसले अँगल आहेत पॅरलल साइड आहेत आणि हा त्याचा ट्रान्सव्हर्सल असेल तर हे इंटेरियर अँगल्स होतात. म्हणजे पॅरलोग्रामचे जे इंटेरियर अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी असतात. म्हणून इथे आपल्याला लिहायचंय हा पॅरलोग्राम आहे त्याचे हे इंटेरियर अँगल्स आहेत. म्हणून इथे आपल्याला लिहायचंय अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180. कारण इंटेरियर अँगल्स लाईन्स पॅरलल असतील तर ते इंटेरियर अँगल्स जे असतात ते सप्लिमेंटरी असतात. म्हणून इथं ह्या दोन लाईन पॅरलोग्राम आहे. ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. हा ट्रान्सव्हर्सल झाला म्हणजे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी झाले म्हणून दोघांची बेरीज 180. आता अँगल ए आहे 5x, अँगल बी आहे 4x इक्वल टू 180. 5x plus 4x 9x equal to 180. Therefore x equal to 180 upon 9. 9 to the 18. Therefore x equal to आलं 20. x 20 आला म्हणजे कॉमन मल्टिपल जो आहे तो 20 आला. आपल्याला अँगल बी चं मेजर काढायचंय. अँगल बी चं मेजर 4x आहे. 4x आहे म्हणून इथे आपण लिहू मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 4x. 4 इंटू x किती आलाय 20 म्हणजे 80 डिग्री. म्हणजे अँगल बी चं मेजर किती येणार आहे 80 डिग्री. आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याचा आपण आन्सर या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता तसंच मी पुढचा नंबर 3 चा क्वेश्चन या ठिकाणी नंबर 2 चा जो क्वेश्चन आहे तो मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये झालेला आहे त्याच टाइपचा सेम क्वेश्चन आहे. तो तुम्हाला नक्की सोडवता येईल. आता आपण क्वेश्चन नंबर 3 इथे या ठिकाणी लिहिलेला आहे. द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. एक रेक्टँगल आहे आणि त्या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेडचा रेशो दिलेला आहे 3:1 आणि त्याची पेरिमीटर दिलेली आहे 36.
आता मी तुम्हाला इथं रफ मध्ये एक रेक्टँगल काढून दाखवते. हा रेक्टँगल, याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे ही त्याची लेंथ आणि ही त्याची ब्रेड्थ. हे फिगर काढायची तुम्हाला गरज नाही, फक्त समजून घ्या. लेंथ आणि ब्रेड जे आहे त्याचा काय दिलेला आहे, रेशिओ दिलेला आहे 3:1. मग इथं रेशिओचा कॉमन मल्टिपल x घेतला तर लेंथ होते 3x आणि ब्रेड होते 1x. आणि तुम्हाला त्याची पेरीमीटर दिलेली आहे. पेरीमीटरचा फॉर्म्युला लिहून तुम्हाला या व्हॅल्यू पुटअप करून एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग इथं आपण लिहू, लेट common multiple be x. Therefore, length of rectangle equal to 3x आणि breadth of rectangle किती होईल, breadth 1x. लेंथ 3x झाली, ब्रेड्थ 1x. आता पुढे दिलेला आहे पेरीमीटर. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 36 सेंटीमीटर. इथे सेंटीमीटर दिले म्हणून तुम्ही ह्याला इथं सेंटीमीटर लिहू शकता. सेंटीमीटर युनिट आहे. आता पेरीमीटरचा फॉर्म्युला लिहू. पेरीमीटर of rectangle equal to 2 into bracket L plus B. इथं लेंथ लिहिताना आपण असं लिहू, L इक्वल टू 3x आणि B इक्वल टू 1x. म्हणजे इथं फॉर्म्युल्यामध्ये लिहायला तुम्हाला सोपं जाईल. लेंथ L आणि ब्रेड्थ B घेतली. आता पेरीमीटर ऑफ रेक्टँगल किती आहे, 36. 2 लेंथ किती आहे, 3x. ब्रेड्थ किती आहे, 1x. ब्रॅकेट सॉल्व करू सुरुवातीला. 2 into 3x plus 1x 4x. Therefore 36 equal to 8x. Therefore 8x equal to 36. Therefore x equal to 36 upon 8. इथं मी 4 न डिवाइड करते. 4 2 जा 8, 4 9. x इक्वल टू 9/2. 9/2 घ्या किंवा 4.5 घ्या, बरोबर येईल. 9/2 घेतलं. आता तुम्हाला इथं काय करायचे, फाइंड लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. पहिल्यांदा लेंथ काढू. देअरफॉर लेंथ L किती आहे, लेंथ 3x. 3x इक्वल टू 3 इंटू 9/2 म्हणजेच 9 इंटू 3 27/2. 2 न डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 3 जा 6.5. 13.5 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ किती आली, 13.5 सेंटीमीटर आली. आता ब्रेड्थ काढायचे. ब्रेड्थ B किती आहे, 1x. 1 इंटू 9/2. 9/2 म्हणजे 4.5 म्हणजे 4.5 सेंटीमीटर. म्हणून खाली आन्सर तुम्हाला लिहायचे, लेंथ इक्वल टू 13.5 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. हे खाली लेंथ ऑफ रेक्टँगल 13.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल 4.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. तर सगळ्यांनी हे एक्झाम्पल लिहून घ्यायचे आहेत. दोन्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. आणि आता बुकमध्ये आपण पुढचे एक्झाम्पल सोडवू. आता ह्या क्वेश्चन नंबर 4 मधलं आणखीन जे एक्झाम्पल आहेत ते अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्हाला सोडवता येऊ शकतात. आता आपण पुढे बघू.
आता क्वेश्चन नंबर 5 आहे ह्याच्यामधला, ह्या प्रॅक्टिस सेटमधला तो क्वेश्चन नंबर 5 आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, if A is to B 3:1 and B is to C equal to 5:1 हे दिलेलं आहे. then find values of व्हॅल्यू काढायच्या आहेत. नंबर 1 ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे a³ अपॉन 15 b² c क्यूब आणि नंबर 2 a² अपॉन 7 bc याच्या व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या आहेत हे दिलेलं आहे. आता बघा तुम्हाला काय दिलंय, a:b दिले 3:1 म्हणजेच a/b इक्वल टू 3/1. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं a × 1 a इक्वल टू 3b मिळालं. दुसरा रेशो दिलाय b:c 5:1 म्हणजेच b/c इक्वल टू 5/1. therefore क्रॉस मल्टिप्लिकेशन b इक्वल टू 5c. इथं a ची व्हॅल्यू मिळते, b ची व्हॅल्यू मिळते. आता ही b ची व्हॅल्यू आपण इथं a मध्ये ठेवली, b च्या जागेवर इथं आपण 5c ठेवू शकतो. म्हणून आपण इथं लिहू therefore a इक्वल टू 3b इक्वल टू 3 × 5c इक्वल टू 15c. therefore a इक्वल टू 15, a ची व्हॅल्यू 15c मिळाली. आता ही व्हॅल्यू a ची व्हॅल्यू 15c, b ची व्हॅल्यू 5c जी आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे त्याच्यामध्ये ठेवून आपण नंबर 1 घेऊ. नंबर 1 तुम्हाला दिलेला आहे a³ अपॉन 15 b² c³. a किती आहे 15c³. 15 b किती आहे 5c² इंटू c. 15c चा क्यूब म्हणजे 3 वेळेला 15c 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 आणि ब्रॅकेटचा परत क्यूब आहे, ब्रॅकेटचा क्यूब. परत इथं 15 5c चा स्क्वेअर म्हणजे 5c इंटू 5c आणि हे c हे 5c चा स्क्वेअर आहे म्हणून 5c इंटू 5c लिहिलं. आता हा c कॅन्सल, हा c कॅन्सल, हा c कॅन्सल, 15 कॅन्सल झालं, 5 3 जा 15, 5 3 जा 15 म्हणजे तुम्हाला काय मिळालं 3 × 3 ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलं त्याचा क्यूब. 3 × 3 9, 9 चा क्यूब, 9 चा क्यूब किती असतो 729 म्हणून याची व्हॅल्यू किती आली 729, 729. आता असंच तुम्हाला हेही सॉल्व करायचं आहे. तर हे तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या. घेतलं लिहून सगळ्यांनी? सोपं आहे की नाही? खूप सोपं आहे. फक्त इथं या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे a b आणि त्याच्यावरून तुम्हाला a ची व्हॅल्यू परत एकदा c च्या फॉर्म मध्ये काढायची, एवढं लक्षात ठेवायचंय. आता आपण नंबर 2 काढू. a² अपॉन 7bc. a किती आहे 15c² 7, b किती आहे 5c इंटू c. 15c चा स्क्वेअर म्हणजे 15c इंटू 15c अपॉन 7 इंटू 5c इंटू c. हे c कॅन्सल, इथलं c कॅन्सल, 5 1 जा 5, 5 3 जा 15 म्हणजे 3 इंटू 15 45 अपॉन 7 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 45/7. याला पॉईंट मध्ये करायची गरज नाही, फक्त व्हॅल्यू विचारले, व्हॅल्यू आली 45/7. तर अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे.
बघणार आहोत आता याच प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मी इथं बोर्डवर लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे इन रूट 0.04 into 0.4 into a equal to 0.4 into 0.04 into in root b. तर तुम्हाला a by b हा रेशो फाइंड करायचा आहे. मग इथं मी जे दिले ते लिहून घेते. पहिल्यांदा इन रूट 0.04 into 0.4 into a equal to 0.4 into 0.04 into root b. रूट ए आणि बी ए अपॉन बी काढायचे म्हणून ह्या ए ला मी दुसऱ्या रूट मध्ये सेपरेट लिहिते, याला सेपरेट करते. इथं सेपरेशन आपण करू शकतो कारण दोघांचाही रूट एकच आहे, म्हणजेच इथं 0.04 वेगळं लिहिलं आणि हे रूट ए वेगळं. इथं 0.4 0.04 into रूट बी. रूट ए अपॉन बी काढायचे म्हणून हे रूट ए अपॉन रूट बी असं लिहू आपण. इथं लिहू रूट ए अपॉन रूट बी. इथं काय होईल, हे असंच राहील 0.4 into 0.04 जशाला तसं लिहिलं. आता हे जे आहे हे इकडं काय होईल, डिनॉमिनेटर मध्ये येईल अपॉन इन रूट 0.04 into 0. आता ए अपॉन बी काढायचे म्हणजे हे रूट आपल्याला काढून टाकावं लागेल. तर आपल्याला दोन्ही साईडचं काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. मग इथं आपण स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअरिंग बोथ दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर हे रूट निघून गेलं, ए बाय बी आपल्याला मिळालं. मग याचा स्क्वेअर होईल म्हणून इथं मी ह्याला ब्रॅकेट मध्ये लिहिते 0.4 into 0.04 चा स्क्वेअर. आणि इथलं जे रूट आहे तेही निघून जाईल कारण आपण स्क्वेअर केलेला आहे 0.04 into 0.4. आता ह्याचा स्क्वेअर केलाय म्हणून आपण आत्तासारखं ह्याला डबल लिहू, दोनदा लिहू म्हणजे आपल्याला सोपं जाईल. 0.4 into 0.04 0.4 into 0.04 अपॉन स्क्वेअर आहे म्हणून दोनदा गुणाकार. हे जशाला तसं 0.04 into 0. आता जे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करू. इथं ब्रॅकेट मध्ये ह्याला कॅन्सल करून हे कॅन्सल केलं, इथं 1 लिहिलं, 1चा स्क्वेअर असं करायचं नाही. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून अगोदर आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावा लागतो. मग हे 0.4 कॅन्सल झालं, 0.4 पण कॅन्सल झालं. इथं एवढं शिल्लक राहिलं 0.4 into 0.04 शिल्लक राहिलं. याला आपल्याला तर रेशोच्या फॉर्म मध्ये लिहायचंय म्हणून याला 0.4 म्हणजे 4/10 आणि 0.04 म्हणजे 4/100. पॉईंटच्या पुढे इथं एक डेसिमल प्लेस आहे म्हणून एक झिरो, इथं 2 डेसिमल प्लेसेस आहेत म्हणून 2 झिरो लिहायचं आणि पॉईंट काढून टाकायचा. अंशामधला पॉईंट काढला की छेदामध्ये झिरो वाढवायचे. आता ह्याला आपण जर डिवाइड केलं तर इथं 25 येईल, इथं 2 2 जा 4 2 5 जा 10 म्हणजे इथं 2 1 जा 2 आणि 5 into 25 125. म्हणजे तुम्हाला मिळालं a अपॉन b इक्वल टू 2 अपॉन 125. हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. a अपॉन b हा रेशो काय असेल, 2 अपॉन 125 असेल. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता याच्यामधलाच क्वेश्चन नंबर 7 आपण बघू. क्वेश्चन नंबर 7. Question number 7. If x plus 3 is to x plus 11 equal to x minus 2
is to x plus 1 is to x plus 1. Then find value of x. Find value of x. x ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. x plus 3, x plus 11, x minus 2, x plus 1 हे रेशो दिलेले आहेत. हे रेशो आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. x plus 3 upon x plus 11 equal to x minus 2 upon x plus 1. आता हे दोन रेशो इक्वल आहेत हे सांगितले. x ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, तर तुम्हाला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ह्या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय होईल, x plus 3 into x plus 1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू x minus 2 x plus 11 या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करताना इथं x x आहे म्हणून हे सोप्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, आणि आपल्या नेहमीच्या मेथडने x ने ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं, परत 3 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं, असंही करू शकता. तर ही सोपी जी मेथड आहे मी तुम्हाला सांगते. तर इथं पहिला जो टर्म आहे याच्यामध्ये कोइफिशियंट 1 असेल, इथे काही नाही म्हणजे 1 आहे, तेव्हा आपण तुम्हाला 8 मध्ये झालेला फॉर्म्युला x प्लस a हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आहे का हा फॉर्म्युला. इथं x आहे, फर्स्ट टर्म जे आहे ती सेम आहे. सेकंड टर्म जे आहे ते सेकंड टर्म मध्ये वेगवेगळे टर्म्स आहेत, तेव्हा x स्क्वेअर पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस ह्या दोन टर्मची ॲडिशन इंटू फर्स्ट टर्म आणि नंतर लास्ट टर्म मध्ये दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट. हे हा फॉर्म्युला इथे यूज करून आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मग काय होईल, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ह्या दोघांचं ॲडिशन प्लस 3 प्लस 1 प्लस 4 इंटू फर्स्ट टर्म एक्स प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस इंटू प्लस प्लस 3 इंटू 1 3 इक्वल. इथं पण तसंच एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, या दोन्हीचं ॲडिशन प्लस 11 मायनस 2 म्हणजे प्लस 9 आणि एक्स फर्स्ट टर्म दोघांचं प्रॉडक्ट मायनस इंटू प्लस मायनस 2 इंटू 11 20. आता इकडं एक्स स्क्वेअर आहे, इकडे एक्स स्क्वेअर सेम आहे, हे दोन्ही कॅन्सल झाले. मग आपल्याला काय मिळेल, 4x प्लस 3 इक्वल टू 9x मायनस 22. मग 4x हे प्लस 9x इकडे गेलं मायनस 9x इक्वल टू मायनस 22 प्लस 3 इकडे आलं मायनस 3 म्हणजे मायनस 5x इक्वल टू मायनस 25. therefore x इक्वल टू मायनस 25 अपॉन मायनस 5 मायनस मायनस कॅन्सल, therefore x इक्वल टू 5 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू इथं 5 असणार आहे. हे परत तुम्ही उत्तर चेक करू शकता, इथं 5 ठेवून व्हॅल्यू हे दोन्ही रेशो इक्वल येतात का हे तुम्ही टॅली करून बघू शकता. आता आपलं जे मागचं राहिलेलं होतं डायरेक्ट प्रोपोर्शन, इनव्हर्स प्रोपोर्शन आणि 4.1 मधलं एक्झाम्पल नंबर 4 हे आपण आता पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. तिथे तुम्हाला डायरेक्ट प्रोपोर्शन, इनव्हर्स प्रोपोर्शन मी समजून सांगणार आहे. इथे आपला हा जो प्रॅक्टिस सेट 4.2 आहे, ह्या प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल्स बऱ्यापैकी मी घेतलेले आहेत. राहिलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही आता स्वतः सॉल्व करून तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद. आता आपण भेटू पुढच्या तासामध्ये.